जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे. घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नामजपयज्ञ करणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक नमस्कार. आदरणीय जयश्री देव यांच्या विनंतीवरून दासबोध ग्रंथाच्या काही ओव्यांवर निरूपण करून आपल्या सेवेसाठी सादर करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध ग्रंथ म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. समर्थ स्वतः या दासबोध रचनेच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतात. भक्ताचनी साभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. समर्थ श्री रामचंद्राला समर्थ म्हणत असत आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने मला त्यांनी हा बोध केलेला आहे दासबोधाचा, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. म्हणजे या ग्रंथाचं लिखाणाचं कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाही, तर भगवंताची कृपा आहे असं आपल्याला आवर्जून सांगत आहेत. सुरुवातीचा पहिला जो समास आहे तिथंही समर्थांचं एक वेगळेपण आपल्या लक्षात येतं. आणि ते म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीलाच नमन वगैरे काहीही न करता श्रोत्यांच्या मनातील आशय त्यांनी ओळखलेला आहे. आणि सुरुवातीलाच या ग्रंथाचं फळ काय आहे, हा ग्रंथ म्हणजे काय, ह्याचं स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिलेजी येथ. श्रवण केली याने प्राप्त काय आहे. की उत्सुकता आहे श्रोत्यांना की दासबोध हा ग्रंथ अभ्यासून मला नेमकं त्याचं कुठलं फळ मिळणार आहे, असा प्रश्न श्रोते आपल्याला विचारत आहेत. असं गृहीत धरून समर्थांनी पहिल्या समासामध्येच हा दासबोध ग्रंथ लिहिण्यापूर्वी इतर किती ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. अनेक भगवद्गीतांचे, रामगीता, शिवगीता इत्यादी ग्रंथांचे उल्लेख या ठिकाणी केलेले आहेत. तसं उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती, की या ग्रंथांचा अभ्यास तर केलेलाच आहे, पण त्याच्या जोडीला आत्मप्रचिती आहे. म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती ह्या तिन्ही प्रचितींचा अनुभव म्हणजे हा दासबोध ग्रंथ आहे. आधी केले मग सांगितले, ही समर्थांची स्पष्ट भूमिका आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. येथे गुरु आणि शिष्य असा संवाद पूर्ण दासबोधामध्ये आपल्यासमोर रंगवलेला आहे, ठेवलेला आहे, विशद केलेला आहे. या ग्रंथात कुठले कुठले विषय आलेले आहेत,
तेही समर्थांनी पहिल्याच समासामध्ये आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात, इथं नवविधा भक्ती सांगितलेली आहे, ज्ञानलक्षणा भक्ती सांगितलेली आहे, वैराग्य म्हणजे काय ते सांगितलेलं आहे, आणि अध्यात्म निरूपण हे प्रामुख्याने या दासबोध ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्यानंतर समाजकारण, राजकारण, व्यक्तिगत जीवनाचा विकास कसा व्हावा म्हणजे प्रपंचकारण इत्यादी विषयसुद्धा दासबोध ग्रंथात आलेले आहेत. परंतु प्रामुख्याने हा ग्रंथ कशासाठी लिहिलेला आहे तर अध्यात्म निरूपण करण्यासाठी, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. या ग्रंथाचा अभिप्राय सांगताना समर्थ एक ओवी आपल्यासमोर ठेवतात आणि त्याच ओवीवर आज विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे. भक्तिचैन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. या ग्रंथात स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे तर भक्तिचैन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. की मानव म्हणून जन्माला आलेले तुम्ही आम्ही भक्तीच्या साह्याने निश्चित देवत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो, असं निश्चयात्मक रीतीने समर्थांनी यामध्ये मांडलेलं आहे. अत्यंत ठाम आत्मविश्वासाने ते आपल्याला सांगत आहेत की मानव म्हणून जरी आपण जन्माला आलेले असलो तरीसुद्धा देवत्वाची प्राप्ती आपण निश्चित या देहात, नरदेहात करून घेऊ शकतो. भक्ती, देव, मानव असे 3 या ठिकाणी शब्द आपल्यासमोर आलेले आहेत. नरदेहात जन्माला आलेला प्रत्येकजणच मानव असतो का? मानव शब्दाचा अर्थ आपल्यासमोर आहे मननशील प्राण्याला मानव असं म्हणतात. जो मनन करतो, चिंतन करतो, स्वतःच्या अंतःकरणाला सुसंस्कृत करतो त्याला मानव असं म्हणतात. हसतो, रडतो, बोलतो, भावभावना व्यक्त करतो तो मनुष्य, आणि मननशील असतो तो मानव. की या सगळ्या भावभावनांसोबत हसणे, रडणे, बोलणे इत्यादींसोबत स्वतःच्या जीवनाचा काहीतरी विचार करणारा, त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा, क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करणारा असा जो कोणी आहे त्याला मानव असं म्हणतात. आणि असा जो कोणी मानव आहे, मनुष्य देहात आलेला मानव, मननशील मनुष्य असा जो कोणी आहे तो भक्तीच्या साधनाद्वारे देवत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता देव आणि मानव यांच्यामध्ये भक्ती हे साधन आहे, मानव हा साधक आहे. भक्ती हे साधन आहे आणि देवत्वाची प्राप्ती हे साध्य आहे. म्हणजे साधक, साधना आणि साध्य अशा 3 गोष्टी या एकाच ओवीमध्ये आपल्यासमोर ठेवलेल्या आहे. आता ज्या देवत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या देवाचं स्वरूप नेमकं काय आहे? आपण समजतो अवतार घेणारे देव आपल्याला माहिती आहेत, मूर्तिरूपाने देवघरात, मंदिरात असणारे देव आपल्याला माहिती आहेत. कुठला देव, कुठल्या देवाची तुम्हाला आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे? तर देवाचं स्वरूप व्यवस्थित लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला त्याची प्राप्ती करता येणार आहे का? दिव या धातूपासून 2 शब्द तयार झालेले आहेत, एक दिवा आणि दुसरा देव. दिवा आपल्याला लौकिकातला प्रकाश देतो हे आपल्याला माहिती आहे, आणि देव जो आहे तो आपल्या अंतःकरणातील प्रकाश आहे. अंतरी जे जे कळत जाते त्यास ज्ञान प्रकाश ऐसे म्हणजे, असं समर्थ रामदास स्वामी सप्तसमासी
नावाच्या एका प्रकरणामध्ये म्हणतात की आतमध्ये आपल्याला जे काही कळतं तो देवाचा प्रकाश आहे आणि असा चैतन्यरूप जो देव आहे तो तुमच्या आमच्या आतमध्ये आहे. पण चैतन्यरूप देव जो आहे तो निर्गुण निराकार आहे. असा निर्गुण निराकार देव जर तुम्हाला आम्हाला जाणायचा असेल तर तत्पूर्वी अंतःकरण अतिशय शुद्ध, स्वच्छ, शांत असावं लागतं. जोपर्यंत अंतःकरण सुसंस्कृत होत नाही, शास्त्र अभ्यासाच्या द्वारे श्री गुरूंनी दिलेल्या साधनेच्या माध्यमातून जोपर्यंत अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ होत नाही तोपर्यंत या चैतन्यरूप देवाच्या भेटीचा योग तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. मग आता हा चैतन्यरूप देव तर निर्गुण निराकार आहे, त्याला जाणायचं कसं? मग त्याला जाणण्यासाठी जर अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ हवं आहे तर ते कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे? मग त्याच्यासाठी भक्ती म्हणून आपल्यासमोर एक साधन ठेवलेलं आहे, माध्यम ठेवलेलं आहे आणि ही भक्ती तुम्हाला आम्हाला साधायची आहे. आता भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? तर श्री गुरु आणि भगवंत देव यांच्यावरच्या नितांत प्रेमाला भक्ती असं म्हणतात. आता भक्ती शब्दाची ही व्याख्या पाहिल्यानंतरच आपण जी भक्ती करतो त्यामध्ये हे आहे की नाही हे तपासणं हे आपलं स्वतःचं काम आहे की खरोखरीच भगवंतावर आपलं मनापासून प्रेम आहे का? श्री गुरु केलेले आहेत पण त्यांच्यावर, त्यांच्या वचनांवर आपलं प्रेम, श्रद्धा, निष्ठा पूर्णपणे आहे का हे आपण तपासायला पाहिजे. आता ही भक्ती करत असताना आपल्यासमोर आहे की सुरुवातीला नसेलही असं अंतःकरणामध्ये भगवंताविषयी किंवा श्रीगुरूंविषयी प्रेम, तरी पण ते वृद्धिंगत व्हावं म्हणून भक्ती हाच आपल्यासमोर आधार आहे. आणि ही जी भक्ती आहे ती आपल्यासमोर ह्या ग्रंथाच्या माध्यमातून समर्थांनी 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्तीचा पूर्ण दशक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. 9 भक्तीचं स्पष्टीकरण आपल्यासमोर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण ती साधण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित मानवाचं रूपांतर देवत्वामध्ये होऊ शकतं, म्हणजे देवत्वाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. भक्तीचेन योगे देव. आता तुम्हाला आम्हालाही वाटतं की आपण सगळेजण भक्ती करतो, आपण सगळेजण भक्त आहोत, पण भक्त शब्दाची व्याख्यासुद्धा समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. विभक्त नव्हे तो भक्त. जो भगवंतापासून विभक्त नाही म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावलेला आहे त्याला भक्त असं म्हणतात. आता अशी भक्ताची व्याख्या पाहिल्यानंतरही आपल्याला स्वतःला तपासता येतं की खरोखरीच मी असा भक्त झालेला आहे का भगवंत वेगळा आहे आणि मी वेगळा आहे असाच भाव माझ्या ठिकाणी आहे. तर सुरुवातीला तरी आपण सगळेजण विभक्तच आहोत आणि विभक्त असणाऱ्या मानवाला भक्तीच्या योगाने आता सद्भक्त, खरा भक्त व्हायचं आहे. मग सद्यस्थितीतले भक्त जे आपण स्वतःला समजतो ते कसे आहोत? तर आपल्यासमोर उदाहरण आहे. 12वी झाल्यानंतर मुलं उच्च महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि त्यावेळेला कोणी मेडिकलला जातं, कोणी इंजिनिअरिंगला जातं. पहिल्यांदाच आईवडिलांपासून दूर जाण्याचा प्रसंग असतो. जिथं ॲडमिशन मिळेल तिथं ते जातात आणि असे शिक्षणाच्या निमित्ताने दूर गेलेले मुलं ज्या वेळेला दिवाळीसारख्या सणाला आपल्या घरी येतात त्यावेळेला ते फाटकातून आत येतानाच आपण म्हणतो या इंजिनियर, या डॉक्टर. आता त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायला अजून 4-5 वर्षाचा कालावधी
असतो, पण तरीसुद्धा आपण त्यांना म्हणतो या डॉक्टर, या इंजिनियर. अगदी त्याच पद्धतीने आपण भक्त आहोत. म्हणजे अजून भक्त झालेले नाही आहोत, पण भक्त होण्यासाठीचा प्रयत्न, भगवंताशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न मात्र आपल्याकडनं चाललेला आहे. आणि हा प्रयत्न करून आपल्याला योग जुळवून आणायचा आहे. युज धातूपासून योग हा शब्द तयार झालेला आहे. युज म्हणजे जोडणे. आपल्याला स्वतःला भगवत तत्वाशी जोडून घ्यायचं आहे. आता जोडून घ्यायचं आहे का मूळचे आपण तेच आहोत? तर सिद्धांत आपल्याला सांगतो की मूळचे आपण तेच आहोत. अरे तू ईश्वराचे लेकरू, असं समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये सांगतात. मूळचे आपण तेच आहोत, पण कुठल्या तरी भ्रमिष्ट कल्पनेमुळे, चुकीच्या कल्पनेमुळे आपण त्याच्यापासून वेगळे झालेले आहोत. अहंकारामुळे, अभिमानामुळे आपण त्याच्यापासून दूर झालेले आहोत. आणि म्हणून दूर गेलेल्याला परत त्याच्याजवळ जाण्याचा जो प्रयत्न करायचा आहे त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. आपणही भक्ती करतो, पण आपली भक्ती कशी आहे? आमची आपली भक्ती बरी. बाकीच्या ज्ञानाच्या गोष्टी नको, योगाच्या गोष्टी नको, तर आमची आपली भक्ती बरी. आता आमची आपली भक्ती बरी म्हणजे मला जी वाटते ती मी करत राहणे. अशा भक्तीच्या साह्याने, ज्याला कुठलीही दिशा नाही, जिथं कुठलाही विचार नाही, ज्या ठिकाणी कुठलंही मार्गदर्शन नाही, अशा पद्धतीने जर माझी भक्ती चाललेली असेल तर ती भक्ती मला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे का? तर मग भक्तीसुद्धा एक शास्त्र आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद मुनींनी ते पूर्णपणे विशद केलेलं आहे. मग त्यातील सूत्राप्रमाणे माझ्या अंतःकरणामध्ये भावनिर्मिती होते आहे का, हे मी तपासलं पाहिजे. नाही तर आमची भक्ती पण चाललेली आहे आणि अजून भगवंताची प्राप्ती पण नाही. ह्या पद्धतीने जर चाललेलं असेल तर मानव देवत्वापर्यंत कधी पोचणार आहे? म्हणून त्यालासुद्धा एक दिशा पाहिजे, त्यालासुद्धा मार्गदर्शन पाहिजे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपण ज्या वेळेला राहतो, येतो, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की नक्की पत्ता माहिती असल्याशिवाय आपण पुण्या मुंबईमध्ये बाहेर पडू शकत नाही. माहिती नसताना, खाणाखुणा माहिती नसताना जर आपण बाहेर पडलो तर चुकलिया वर्म फेरा पडे, ह्या पद्धतीने आपल्याला खूप भटकंती करावी लागते. आणि म्हणून स्पेसिफिक पत्ता, योग्य पत्ता देणारा कोणीतरी आधी आपल्याला शोधावा लागतो. मग व्यवहारामध्ये जर असं आहे तर परमार्थामध्ये तो तर अत्यंत सूक्ष्माचा प्रांत आहे. आणि मग देव शोधायला जायचं असेल तर मला मार्गदर्शकाची गरज आहे की नाही? मग भक्ती करायची आहे, मग ती नामस्मरण भक्ती असेल, श्रवण भक्ती असेल, कीर्तन भक्ती असेल, पण म्हणजे नेमकं काय करायचं हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत त्या देवत्वाची प्राप्ती मला होईल का? आणि म्हणून भक्तीच्या योगाने देवत्वाची प्राप्ती होते हे अगदी बरोबर आहे, पण ती भक्ती कशी करायला हवी? तर मला जमेल तशी, अशा पद्धतीने न करता संत सांगतील तशी, श्री गुरु सांगतील तशी, शास्त्रांनी सांगितली तशी, ह्या पद्धतीने जर मी ती समजून घेतली तर नक्कीच मला भगवत प्राप्ती ह्याच देहात होऊ शकते. आणि म्हणून भक्तिमार्ग जो संतांनी प्रशस्त करून ठेवलेला आहे, भागवतातही तो प्रशस्त करून ठेवलेला आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, ह्या पद्धतीने नवभक्ती संबंधीचा एक श्लोकच भागवतामध्ये आलेला आहे. आणि सर्व संतांनी आपल्या ग्रंथामध्ये तोच भक्तिमार्ग आपल्याला विशद करून सांगितलेला आहे. त्यामुळे संतांना अपेक्षित अशी, शास्त्राला अपेक्षित अशी भक्ती करण्याचा माझ्याकडनं प्रयत्न व्हायला पाहिजे. सुरुवातीलाच आपण म्हणलं
की भक्ती म्हणजे भगवंत आणि श्रीगुरू यांच्यावरचं नितांत प्रेम. आता ते प्रेम जागृत होण्यासाठी सुद्धा मला श्रवण, कीर्तन, नामस्मरण या सगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. एखाद्याविषयी आपण खूप ऐकतो, त्याची कीर्ती ऐकतो, त्याने केलेले पराक्रम ऐकतो, त्याचं नामरूप आपल्या कानापर्यंत येऊन पोचतं आणि मग आपल्या मनाला उत्सुकता लागते की कसा आहे तो, एकदा त्याला भेटलं पाहिजे, एकदा त्याला पाहिलं पाहिजे. ह्या पद्धतीने श्रवण कीर्तन हे चाललेलं असलं व्यवस्थित तर आपण ह्या भक्तिपंथामध्ये पुढे पुढे जायला सुरुवात करतो. आणि म्हणून भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणूनही भक्ती करायची आहे, भगवंताशी ऐक्य पावावं म्हणूनही भक्ती करायची आहे आणि अंतःकरणामध्ये पूर्ण सुख, शांती, समाधान लाभावं म्हणूनसुद्धा या भक्तीचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. 9 प्रकारची भक्ती आपल्यासमोर समर्थांनी मांडलेली आहे. त्यामध्ये श्रवण ही पहिली भक्ती आहे. आपण म्हणतो की या श्रवणापेक्षा आम्हाला नामस्मरण जास्त जवळचं आहे. आता नामस्मरण भक्ती तर करायचीच आहे, पण ज्याचं नाम घेतो त्या भगवंताचं पूर्ण स्वरूप कळल्याशिवाय त्याच्याशी ऐक्य आपल्याला पावता येणार आहे का? आणि म्हणून श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. आपण आपल्या मुलांना म्हणतो पहा की अरे तुला जे करायचं असेल ते कर, पण आधी मी तुला जे काही सांगतो ते नीट ऐकून तर घे. बस अगदी त्याच पद्धतीने इकडं तुम्हाला जी भक्ती करायची असेल ती करा, पण आधी शास्त्र काय सांगतं त्याविषयी, श्रीगुरू काय सांगतात हे मनापासून ऐकून तर घेतलं पाहिजे. आणि म्हणून श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. आता समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर या नवविधा भक्तीचे पदर उलगडून ठेवलेले आहेत. मनापासून अभ्यास केला, यथार्थ वक्त्याकडून जर हे समजून घेतलेलं असेल, संकल्पना जर आपल्या सगळ्या स्पष्ट झालेल्या असतील, तर ही भक्ती जी आहे ती अत्यंत सुलभ असं देवदर्शन आपल्याला घडवून देत असते. मार्ग सापडे सुगम, समर्थ आपल्याला म्हणतात की सगळ्यांना परमार्थ हा अतिशय अवघड वाटतो, पण जोपर्यंत आपण ते समजून घेत नाही, त्यातल्या संकल्पना स्पष्ट होत नाही, त्यातले वर्म आपल्यासमोर उलगडले जात नाहीत, तोपर्यंत तो अवघडच आहे. पण संतांच्या सहवासामध्ये, श्रीगुरूंच्या सहवासामध्ये अवघड असणारा हा जो परमार्थ आहे तो अत्यंत सोपा होऊन जातो. म्हणजे परमार्थाचा शॉर्टकट आपल्याला सापडतो. अन्यथा आपण हे व्रत केल्याने बरं वाटेल, हा उपास केल्याने बरं वाटेल, हा ग्रंथ वाचल्याने बरं वाटेल, इतके पारायण केले म्हणजे बरं वाटेल, इतक्या तीर्थयात्रा केल्या म्हणजे बरं वाटेल, ह्या पद्धतीने सतत देवाच्या नावाने काहीतरी करत राहतो. पण देव नावाचं तत्त्व मात्र आपण कधीही समजून घेत नाही आणि म्हणून आपली पूर्णपणे ती भक्ती फळाला जात नाही आणि भगवंताची भेट होत नाही. आणि अनेक वर्ष अशा ह्या मार्गामध्ये उलाढाली करूनसुद्धा ज्या वेळेला भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही, म्हणजेच अंतःकरणामध्ये पूर्ण समाधान अजून प्राप्त झालेलं नाही असं आपल्याला वाटतं, त्यावेळेला मग मात्र आपण चुकीच्या पद्धतीने बोलतो की ह्यात काही अर्थ नाही. आणि म्हणूनच भक्तिमार्ग जो आहे तो आधी संतांकडनं समजावून घेतला पाहिजे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, असं मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला सांगतात की हे मानवा, हे जीवा, भक्तिपंथाने म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या भक्तीप्रमाणे, संतांनी सांगितलेल्या भक्तीप्रमाणे जर तू या भक्तिमार्गावर वाटचाल करशील तर भगवंत नक्कीच तुला भेटणार आहे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे.
आपण 2 पावलं पुढे गेलं की तो आधीच आपल्याकडे येत आहे हे आपल्या लक्षात येतं. मग आता ह्या भक्तीचे प्रकार किती आहेत? जसं नवविधा भक्ती आपल्यासमोर आहे तसं भक्तीचे एक ज्ञानलक्षणा भक्ती आणि एक प्रेमलक्षणा भक्ती असे 2 प्रकार आहेत. आता संतांनी ह्या दोन्हीचाही आधार घेऊन दोन्हींचाही संगम संतांच्या हृदयात झालेला आहे. दोन्हीचाही आधार त्यांनी घेतलेला आहे. आपण सगळ्या संतांचे ग्रंथ जर पाहिले तर त्यामध्ये पूर्ण अध्यात्म निरूपणच आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचे जर अभंग आपण पाहिले तर ते अभंग पूर्ण सगुणाच्या दर्शनाने रंगलेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. मग ज्ञानलक्षणा श्रेष्ठ आहे का भक्तिलक्षणा श्रेष्ठ आहे, प्रेमलक्षणा श्रेष्ठ आहे असा वाद न घालता दोन्हीही भक्ती आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि दोन्हींचाही संगम आपल्या हृदयामध्ये करून आपण त्या संगमामध्ये अखंड सुस्नात व्हायला पाहिजे. आता काही जण भावनाप्रधान असतात. भावनाप्रधान असलेल्या लोकांना प्रेमलक्षणा भक्ती सुलभ वाटते की सगुणाला डोळे भरून पाहायचं, त्या सगुणाला सजवायचं, त्याला पोशाख घालायचा, वस्त्र नेसवायची, नैवेद्य दाखवायचा, ह्या पद्धतीने भरपूर त्याचं सुख अनुभवता येतं. मग प्रेमलक्षणा भक्ती करण्यासाठी भावनाप्रधान सगुण देवावर अत्यंतिक प्रेम असणं ह्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. आणि जे बुद्धिप्रधान आहेत, छान विचार करण्याची ज्यांना सवय आहे, असे जे आहेत ते ज्ञानप्रधान भक्तीचे अधिकारी असतात. मग आपली प्रकृती आपणच ओळखायची आहे की मी नेमका या दोन्हीपैकी कशात बसतो. आता हा एक भक्तीचा प्रकार झाला. दुसरा एक भक्तीचा आपल्यासमोर प्रकार ठेवलेला आहे. एकाला गौणी भक्ती असं म्हणतात आणि एकाला पराभक्ती असं म्हणतात. आता गौणी भक्ती म्हणजे काय, तर भगवंताकडनं काहीतरी मिळवण्यासाठी त्याची केलेली भक्ती, ज्याला सकाम भक्ती असं म्हणतात. अशी सकाम भक्ती जी आहे त्याला गौणी भक्ती असं म्हणतात. आणि दुसरी आहे पराभक्ती, जिथं निष्कामता आहे, भगवंता व्यतिरिक्त दुसरं काहीही नको आहे, फक्त भगवंताचीच भेट व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याच्याशी एकरूप व्हावं, हाच उद्देश फक्त डोळ्यासमोर आहे. आणि त्यासाठी विधियुक्त अशी भक्ती चाललेली आहे. त्याला निष्काम भक्ती असं म्हणतात. एक सकाम भक्ती आहे, एक निष्काम भक्ती आहे. सकाम भक्तीला गौणी भक्ती म्हणतात आणि निष्काम भक्तीला पराभक्ती असं म्हणतात. मग कुठल्या भक्तीच्या योगाने देवत्वाची प्राप्ती आहे, तर निष्काम भक्तीच्या योगाने, पराभक्तीच्या योगाने देवत्वाची प्राप्ती आहे. छान उदाहरण आहे आपल्यासमोर, सकाम आणि निष्काम. महाभारतामध्ये आपल्यासमोर आहे की युद्धाचा प्रसंग आल्यानंतर दुर्योधन आणि अर्जुन दोघंही जण श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी गेलेले आहेत. आता दोघंही जण तिकडे गेल्यानंतर अर्जुनाने काय मागितलं, तर तुझं सगळं सैन्य, अर्जुनाने नव्हे दुर्योधनाने काय मागितलं, तर सगळं सैन्य मागितलेलं आहे श्रीकृष्णाचं. आणि अर्जुनाने काय मागितलेलं आहे, तर श्रीकृष्णा तूच फक्त माझ्या पाठीशी राहा, एवढीच मागणी त्यांनी केलेली आहे. आता भगवंताजवळच्या बाकीच्या गोष्टी मागत राहणं म्हणजे त्याचं सैन्य मागत राहणं आणि फक्त भगवत तत्वाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करणं
म्हणजे अर्जुनासारखं होणं. आता दुर्योधनाकडे सगळं सैन्य होतं भगवंताचं आणि अर्जुनाकडे फक्त भगवंत होता. शेवटी यश कोणाला मिळालेलं आहे? तर अर्जुनाला मिळालेलं आहे, हे अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मग आता सकाम भक्ती केल्याने ज्याला जे पाहिजे ते तो देत राहतो. जो जे वांछील तो ते लाहो. ह्या पद्धतीने ज्याला जे पाहिजे ते तो देत राहतो. परंतु स्वरूपापासून मात्र अशी भक्ती करणारा नेहमीच दूर राहतो. पण त्याला काहीही न मागता, कारण भक्तांना माहिती आहे की आपण त्याला मागितलं नाही मागितलं तरीसुद्धा ज्यांनी चोच दिली तो चारा देणारच आहे. मग त्याच्याकडे मागायचं कशासाठी? मागायचं काहीच नाही. मागायचंच झालं तर काय मागायचं आहे? समर्थांनी 21 समासी दासबोधामध्ये एक छान मांडणी केलेली आहे. रामासी इतुकेच मागावे की आपण रामची व्हावे, असं समर्थ त्यामध्ये सांगतात. की मागायचंच झालं रामाला तर काय मागायचं आहे? बाबा, तू जसा त्या ब्रह्मस्वरूपाशी कायम एकरूप आहेस तसंच आम्हाला होऊ दे की रामची व्हावे, की रामच होऊन राहायचं आहे, बाकी आम्हाला काही नको. ह्या पद्धतीने एक छान कथा आपल्यासमोर आहे की एक राजा आहे आणि आपण पाहतो की वर्षातून एकदा सगळे दुकानदार सेल लावतात. म्हणजे काय करतात तर जुना माल त्यांना सगळा काढून टाकायचा असतो आणि नवीन माल भरायचा असतो, म्हणून तो सेल लावला जातो. तसंच पूर्वीच्या काळचे राजे लोकसुद्धा जुन्या सगळ्या गोष्टी दान करून टाकत असत. ह्या पद्धतीने त्या राजाने गावात दवंडी पिटवली आणि सांगितलं की आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी राजवाड्यातल्या अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आणून ठेवलेल्या असतील आणि ज्याला जे पाहिजे ते त्याने घेऊन जावं. सकाळी 6 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंतची वेळ दिलेली होती. मग आता त्या राजधानीतले आणि जवळपासच्या सगळ्या गावातले अनेक लोकांची रांग लागली. राजाकडच्या वस्तू, अत्यंत मौल्यवान वस्तू, सुरेख वस्तू, त्यातली एक वस्तू तरी आपल्याला आज मिळेल या आशेने ते सगळेजण तिकडे गेले. राजाने सांगितलं की प्रत्येक वस्तूला हात लावायचा नाही. आधी वस्तू पाहायच्या आणि ज्या वस्तूला तुम्ही हात लावाल ती वस्तू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जायची. अनेक जण येतात, राजाने लावलेल्या त्या प्रदर्शनामध्ये हिंडतात, जे आवडेल त्या वस्तूला हात लावतात आणि ती वस्तू त्यांच्या मालकीची होते आणि ते घरी घेऊन जातात. संध्याकाळ होत आली. 6ला 5 मिनटं कमी आहेत आणि राजा बघतो आहे की एक वृद्ध स्त्री जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी आलेली आहे. सगळ्या वस्तू पाहते आहे. येणारे जाणारे लोक एक एक वस्तू घेऊन जाताना दिसत आहेत, तरीसुद्धा ही शांतपणे एका कोपऱ्यामध्ये उभी आहे. राजाच उठतो, तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, आजी, तुम्ही सकाळपासून इथं उभे आहात, पण तुम्ही प्रदर्शनातल्या त्या वस्तूंकडे जातही नाही आणि कशाला हातसुद्धा लावत नाही. तुम्हाला काही नको आहे का? ती म्हणते, नाही, मला हवं आहे, त्याच्यासाठीच तर मी इथं आलेली आहे. म्हणे मग तुम्ही लावा ना एखाद्या वस्तूला हात. तर ती म्हणे, लावणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर ती राजालाच स्पर्श करते, राजालाच हात लावते आणि म्हणते की ज्याला हात लावलं ते आपलं होणार आहे. राजालाही
तिच्या बोलण्यातलं वर्म कळतं की रे तू मलाच हात लावला म्हणजे आता सगळं काही तुझंच आहे, आजी सगळं काही तुझंच आहे असं म्हणून राजासुद्धा नम्रपणे तिच्या चरणी वागतो. काय आहे तर हातच लावायचा झाला तर एका मुख्य वस्तूलाच हात लावायचा की जिला हात लावलं की सगळं काही आपलंच होणार आहे. त्या पद्धतीने इथं देवाकडनं काही मागण्यापेक्षा देवालाच जाणून घ्यावं आणि तोच आपलासा करून घ्यावा. जिथं देव आपलासा होतो तिथं अंतःकरणामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, तृप्ती ह्या गोष्टी सहजच त्या भगवत तत्वासोबत आपल्या आतमध्ये आपल्या अनुभवाला येतात आणि मग सकाम भक्ती करण्याचं काही कामच राहत नाही. त्या आजीसारखं मुख्य देवाला जाणावे की जो मुख्य देव आहे तोच एकदा जाणून घ्यावा. छान पद्धतीने चत्वारदेव निरूपणमध्ये समर्थांनी देवाचे 4 स्तर आपल्यासमोर ठेवलेले आहे. म्हणजे देव 4 प्रकारचा आहे असं नव्हे, पण समजुतीसाठी आपल्यासमोर त्याची समर्थांनी मांडणी केलेली आहे. एक मूर्तिरूप देव आहे. या मूर्ती कोणाच्या असतात तर जे अवतार धारण करून गेले त्यांच्या असतात. हे अवतार कोणाचे असतात तर ते ईश्वराचे असतात. आणि ईश्वराचं मूळ स्वरूप काय आहे तर तो निर्गुण निराकार आहे. मूर्तिपूजेपासून भक्तीला सुरुवात करायची आहे, पण पोचायचं कुठपर्यंत आहे? भक्ती या साधनेच्या द्वारे पोचायचं कुठपर्यंत आहे तर निर्गुण निराकार देवापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. कारण निर्गुण निराकार असणारा जो देव आहे त्याचं स्वरूप आणि आपलं मूळचं स्वरूप हे एकच आहे, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. वेदांत शास्त्राचा हाच सिद्धांत आहे. मग तेच आपण असून त्याच्यापासून आपण ढळलेले आहोत. म्हणून ढळलेल्या जीवाने पुनरपी आपल्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी जे काही करायचं असतं त्याला भक्ती असं म्हणतात. आणि मग या भक्तीचे प्रकार आपल्यासमोर अगदी सविस्तरपणे समर्थांनी मांडलेले आहेत की भक्तीचैन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. की या ग्रंथातल्या भक्तीचा जर तुम्ही आधार घेतला आणि त्यात सांगितली त्याप्रमाणे जर करत गेलात तर नक्कीच समर्थ म्हणतात की तुम्हाला देव भेटेल. अगदी शेवटच्या दशकामध्ये एक ओवी समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. आता भक्तीचैन योगे देव निश्चय पावती मानव हा या ग्रंथाचा उपक्रम आहे. आणि झाले साधनेचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले हा या ठिकाणी उपसंहार आहे. आणि उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता असते, त्याला परिपूर्ण ग्रंथ असं म्हणतात. असा हा दासबोध ग्रंथ अत्यंत परिपूर्ण असलेला असा ग्रंथ आहे. व्यवस्थित तो जर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण समजून घेतला तर परमार्थामधल्या भक्तिमार्गातल्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतात. भक्त म्हणजे काय, देव म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ती कशी करायची असते, काय पद्धतीने केली म्हणजे मला देवत्वाची प्राप्ती होईल, इत्यादी गोष्टी या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि हळूहळू एक 8-10 ओव्यांच्या माध्यमातून म्हणजे 8-10 ओव्यांच्या माध्यमातून संपूर्ण ग्रंथ आपल्यासमोर उलगडणार आहे असं नव्हे, पण त्यातल्या त्यात काही एक महत्त्वाच्या 7-8 ओव्या की जेणेकरून आमचा परमार्थ स्पष्ट होत जावा आणि आम्हाला नेमकं काय साधना करायची आहे ते कळावं म्हणून पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.